आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी जसं सांगतोय तसं जर तू पुढेही केलं तर तुला तुझी सावी मिळू शकते. आता आणखी काय सांगतो मी, पण तू बस ना. तुझा काय भरोसा अंकित, परत इंजेक्शन देशील बेशुद्ध करशील मला तू. अनु असं बोलू नको प्लीज. तुला हे बघ, फार चुकीचं आहे. मी ते जे काही अवस्थेत केलं, ज्या काही परिस्थितीमध्ये होतो ते मी तुला सांगितलंय. माझ्या मनात तुझ्यासाठी फक्त प्रेम आहे. मुद्द्याचं बोल. सांगतो पण प्लीज बस प्लीज. हे बघ, मी सॉरी. समज तुझ्याकडे एक जुना अट्रॅक्टिव्ह नसलेला पण प्रचंड कम्फर्टेबल असलेला टॉप आहे आणि एक नवीन टॉप जो अट्रॅक्टिव्ह तर आहे पण कम्फर्टेबल नाहीये. मग तू कुठला टॉप घालशील? सिंपल आहे. टॉप जुना असो किंवा नवीन, ज्या टॉप मध्ये मला कम्फर्टेबल वाटेल तोच टॉप घालेन. आणि समज काही कारणामुळे तो जुना टॉप गायब झाला, मग काय घालशील? मग मुकाट्याने जो असेल तो घालेन. सगळे तेच करतात ना. पण ही काय बडबड चाललीये तुझी? मुद्द्याचं बोल. सोड, मी जाते. सावीसाठी सुंदरीच. तो जुना अट्रॅक्टिव्ह नसलेला पण कम्फर्टेबल असलेला टॉप आहे आणि तू नवीन अनकम्फर्टेबल टॉप. तर सावी सुंदरीलाच आई मानते. सावीने जेव्हापासून डोळे उघडले तेव्हापासून ती सुंदरीला आई म्हणून बघते, म्हणून तिच्यासोबतचा कम्फर्ट झोन वेगळा आहे तिचा. ते फार स्वाभाविक आहे ना. पण जर काही कारणांमुळे सुंदरी तिच्या आजूबाजूला नसली तर सावीला तुझ्याशिवाय पर्याय राहणार नाही. पण हे कसं शक्य आहे? हे बघ, जर सुंदरी सावीला आपल्याकडे सोडून काही दिवसांसाठी कुठेतरी गेली किंवा आपण हॉलिडेच्या निमित्ताने, पिकनिकच्या निमित्ताने सावीला घेऊन दुसरीकडे कुठेतरी गेलो तर सावी तुझ्याजवळच येईल. आणि मी पुन्हा एकदा सांगतोय, तू माझ्या जवळ यावी म्हणून करत नाही मी हे. सुंदरी जे काही गुरफटलेलं आयुष्य जगते ना, त्यातून तिला मुक्त करायचं म्हणून बोलतोय. आणि मला माहितीये की हे सगळं करताना तुला प्रचंड त्रास होतो. सुंदरीशी कडवटपणे बोलण्यासाठी तुला सगळी शक्ती एकत्र करावी लागते. पण मी जे काही सांगतोय ते सगळं तू केलंस ना, तर तुझी सावी तुझ्याजवळ येईल आणि सुंदरी एक सुंदर आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करू शकते. तानी होतीस ना, तेव्हाच कुशीत घेतलं होतं तुला, माझी लेक म्हणून. तेव्हाच ठरवलं होतं की तुला आई आणि बाबा दोघांची माया द्यायची. आणि खरंच मी तसं केलं. पण मला हे माहित नव्हतं की या मायेच्या कोपात मी सडकून जाईल. आता तुझी खरी आई आली आहे. मला तर विचार पण करवत नाही की मी तुझ्याशिवाय जगू शकेन की नाही. करेन सर, तुझी आई स्ट्रॉंग आहे कारण आता तुझी खरी आई आली आहे ना. तुझी खरी आई, बाबा, तू, तुझं कुटुंब आता पूर्ण होणार.
तुझ्या स्वप्नातली हॅपी फॅमिली आता पूर्ण होणार. आत येऊ का? या ना. लहान मुलं झोपेत किती गोड दिसतात ना. दिवसभराचे भांडण तंटे, रुसवे फुगवे, दगा मस्ती सगळं काही विसरतात. स्वप्नात राजा राणी परी यांच्या दुनियेत जगत असतील ना हे. लहान मुलांचं मन समजणं अवघड. तेच ओळखण्याचा प्रयत्न करते मी. सावीला जेव्हा शाळेत पहिल्यांदा बघितलं होतं ना मी, तेव्हा वाटलं होतं की ही माझी आहे. आता माझी असून नसल्यासारखी वाटते. असं कसं होईल? अहो शेवटी रक्ताचं नातं आहे, ओढ तर असणारच. हळूहळू तिला तुमचं मन कळेल आणि तुम्हालाही तिच्या मनातलं कळेल. नाही, पण मला जमेल असं वाटत नाही मला. असं काय म्हणताय तुम्ही? कारण ती कुठे मला आई मानते. तिला सांगितलं तरी तू समोर असेपर्यंत ती स्वतःचं मन मला कधीच वाचू देणार नाही. तिने तो हक्क फक्त तिच्या आईला दिलाय ना, म्हणजे तुला दिलाय सुंदरी. जेव्हा जेव्हा मी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करेन तेव्हा तेव्हा ती मला लांब करेल, कारण तू तिच्या समोर असशील. तू तिच्या समोर असलीस की तिला तिच्या खऱ्या आईची गरज कधीच भासणार नाही. तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे मॅडम? सुंदरी, म्हणजे मला असं वाटतंय की तू सावीपासून काही दिवस लांब निघून जा. नाहीतर मी तिला कुठेतरी लांब घेऊन जाते. कारण तू तिच्या समोर असलीस ना तर ती माझ्या जवळ नाही येणार ना. आम्हाला एकमेकींना वेळ नाही मिळणार का? नाही बरोबर आहे तुमचं.